अशुभत्या पुढे शुभ होनिया ठावे प्रेम सुखाची राशी पाप नाही ओखदाशी कोण पाहे तयाकडे वीर विठ्ठलाचे गाढे अशुभत्या पुढे शुभ होनिया ठावे तुका म्हणे त्यांनी केली वैकुंठ मेदिनी कोण पाहे तयाकडे वीर विठ्ठलाचे गाढे अशुभत्या पुढे शुभ होनिया ठाके समचरण सरोजं सांगणीलांबुदाभं जगननिहित पाणी मंडणं मंडणानां करुण तुलसीमाला कंधरं कैञ्जनेत्रं सदयद्वदहासं विठ्ठलै चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो पुनीत केले विष्णुदासी संगे आपुरिया दोषी कोण पाहे तयाकडे वीर विठ्ठलाचे गाढे अशुभत्या पुढे शुभ होनिया ठाके प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबरा यांच्या अभंग गाथ्यातील संत प्रकरणातील असून
तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून संतांच्या अलौकिक कार्य पद्धतीचं वर्णन करतायत. विठ्ठल षड्गुण ऐश्वर्य संपन्न अनंत कोट ब्रह्मांड नायक अखिल गुणनिधान बकारण करुणावतारे भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमवी ज्ञानोबराय भक्त शिरोमणी नामदेवराय शांतिब्रह्म एकनाथ महासंत हृदय सम्राट विश्ववंदे विश्वसंत विश्वभूषण श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय स्वानंद निवासी सद्गुरु जोग महाराज परम पूजनीय परम वंदनीय प्रातस्मरणीय परम श्रद्धेय गुरुनाम गुरु मामासाहेब महाराज दांडेकर परम पूजनीय वैकुंठवासी रघुनाथ बाबा केळकर गुरुजी आदी करून सकल संतांच्या कृपा आशीर्वादाने मार्गदर्शनाने गेली अनेक वर्षापासून संपन्न होत असणारा जगद्गुरु तुकोबराय यांच्या सदिह वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त विजयोत्सवानिमित्त संपन्न होत असणारा हा भव्य दिव्य स्वरूपाचा भक्ती महोत्सव आणि या महोत्सवामध्ये संत श्री तुकाराम महाराज मंडळ यांच्या विद्यमाने या ठिकाणी सेवा करण्याचा योग प्राप्त झालेला आहे. सेवेसाठी उपस्थित सर्व भाविक श्रोते सज्जन माता भगिनी तथा सर्व महाराज मंडळी यांना सर्वांना मनोभावे वंदन करून आपण चिंतन सेवेला प्रारंभ करू. तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून संतांच्या अलौकिक कार्य पद्धतीचं वर्णन करतायत. संतांचं कार्य सांगतायत. संतांचा कार्यावर छेदकाने परिचय करून देतायत. संतांचं सामर्थ्य सांगतायत. संतांचा स्वभाव सांगतायत. एकंदर या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराय संतांचं वर्णन करतायत. प्रश्न असा पडतो की तुकोबराय संतांचं वर्णन का करतात? इतरांचं वर्णन करताना दिसत नाही. संतांच्या वर्णनाचा विषय समोर आला की तुकोबरायांच्या वाणीला एक वेगळ्याच प्रकारचा भर आलेला दिसतो. ज्याप्रमाणे वसंत ऋतूचं आगमन झालं की मंडळाची सगळ्या प्रकारची वृक्ष वेली फळाफळांनी बहरून जातात. वसंताचा आला वसंत ऋतूचं आगमन झालंय हे वेगळं सांगावं लागत नाही. ज्ञानोबराय बोलतात जैसे ऋतुपतीचे द्वार वनशी निरंतर ओळगे फळभार लावणीशी. वसंत ऋतूचं आगमन झाल्यानंतर वनवाईमध्ये एक नवचैतन्याचा संचार झालेला आपल्याला पाहायला मिळतो. सगळ्या प्रकारची वृक्ष वेली टवटवीत दिसतात. त्याप्रमाणे जगद्गुरु तुकोबरायांच्या अभंग गाथा रूपी उद्यानामध्ये संत वर्णन रूपी वसंताचं आगमन झालं नाही झालं महाराजांची वाणी रूपी वेली शब्द रूपी फळाफुलांनी बहरून जातात. तुकोबराय संतांच्या वर्णनामध्ये अतिशय रममाण झालेले पाहायला मिळतात. का संतांचं वर्णन करतात? जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वर्णन विषय आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वर्णनीय व्यक्ती आहेत. इतरांचं कोणाचंही तुकोबराय वर्णन करत नाही. आणि संतांच्या वर्णनाचा विचार आला समोर, संतांच्या वर्णनाचा विषय समोर आला की तुकोबरायांना राहवत नाही. संतांचं वर्णन का करतात? तसं पाहिलं तर जगद्गुरु तुकोबरायांचा बाणा असा आहे की तुकोबराय कोणाचंही वर्णन न करणारे. जगद्गुरु तुकोबरायांचा हा स्वभाव आहे. कितीही कुणी आग्रह केला तरी कोणाचंही तुकोबराय वर्णन करत नाही. प्रसंग असा येता घडला की भगवान परमात्म्याने तुकोबरायांना असं म्हटलं, तुकोबराय अलीकडे तुम्ही यांना मान देत नाही, यांचा उल्लेख करत नाही. हे फार मोठे गाजलेले महाराज आहेत. अलीकडे युट्यूबला सगळ्यात जास्त यांच्या क्लिपा पडतायत. इंस्टाग्रामवर सगळ्यात जास्त यांचे फॉलोअर्स आहेत. यांचे देश विदेशामध्ये दौरे आहेत. मोठे टोलेजन महाराज आहेत. तुम्ही यांना मानत जा, यांचा नामोल्लेख करत जा. तुकोबराय म्हणते देवा चालणार नाही, माझ्या तत्वामध्ये बसत नाही, मी त्यांचं नाव घेणार नाही. तुकोबराय मी सांगतोय, या जगाचा चालक मालक असणारा मी तुम्हाला सांगतोय. तुकोबराय म्हटले देवा चालणार नाही, मी त्यांचा नामोल्लेख करणार नाही. अहो तुकोबराय मी सांगतोय, माझं तुम्हाला ऐकावं लागेल. तुकोबराय म्हणे देवा तू करून करून काय करणार आहेस? माझं तुला माझं काय करायचं असेल Yeah.
पण मी त्यांना संत म्हणणार नाही. तरी शिके देवा करी माझे सुखे, परिमी त्यासी मुखे नमणे संत. जया राज्य द्रव्य करणे उपार्जन, वशकुंभ मला इच्छे झाले. मी त्यांना संत म्हणू शकत नाही. हा तुकोबारायांचा पाहणा आहे. आणि असे तुकोबार आहे, ज्या वेळेस संतांच्या वर्णनाचा विचार पुढे आला की त्याच्यामध्ये रममान झालेले दिसतात. तुकोबारांच्या वाणीला फगर आलेला दिसतो. काय कारण आहे? संत महात्म्यांचं वर्णन तुकोबार का करतात? त्याचं महत्वाचं कारण असं आहे, संत महात्म्यांच्या जीवनामध्ये परोपकार आहे. या जगामध्ये नाव कोणाचं निघतं बरं? कोणाचं नाव घेतलं जातं? ज्यांच्या जीवनामध्ये काहीतरी परोपकार आहे, जे दीनदुखितांची सेवा करतात, रंजल्या गाजलेल्यांचा आधार आहे, शिंद्या भागलेल्यांचा विसावा आहे, त्यांचंच कुणीतरी या ठिकाणी जगामध्ये नाव घेताना दिसतं मला. स्वार्थी लोकांचं कोणीही नाव घेत नाही. संत महात्म्यांच्या बाबतीत जर आपण विचार करू गेलो तर जगाच्या कल्याण, संतांच्या विभूती, देह कष्ट भीती परोपकारी. साधू महापुरुषांचं जीवन हे अत्यंत परोपकारी जीवन आहे. समाज हितासाठी अनेक दृष्टीने उपकारक आहे, मार्गदर्शक आहे, आदर्श स्वरूप आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये आदर्श कोण आहे हे फार महत्वाचं असतं. कारण तो जसा आदर्श निवडतो त्याप्रमाणे त्याचं जीवन बनत असतं. जसा आदर्श त्याने जीवनामध्ये ठरवलेला आहे त्याप्रमाणे त्याच्याकडून अनुकरण घडतं. आणि जसं अनुकरण तो करतो त्याप्रमाणे त्याला अनुभव देखील येतो. म्हणून चांगला अनुभव यावा असं वाटत असेल तर आपल्या जीवनामध्ये चांगलं अनुकरण घडलं पाहिजे. आणि चांगलं अनुकरण घडण्यासाठी आपल्या जीवनामध्ये आदर्श चांगले असले पाहिजे. अलीकडे सर्वसामान्य माणसं कोणालाही आदर्श समजतात, कोणालाही आदर्श समजतात. कोण कोणाचा आदर्श असेल काही सांगता येत नाही. सर्वसामान्य माणसं एक तर नेत्यांना आदर्श समजतात, नाहीतर अभिनेत्यांना आदर्श समजतात. परंतु समाज हितासाठी हे दोघेही आदर्श स्वरूप असू शकत नाही. संत महात्म्यांचं जीवन हे सर्वांगाने आदर्श स्वरूप आहे. मानवी जीवनाची जडणघडण कशा पद्धतीने होत असते, मनुष्य कसा घडतो याविषयी महाभारताच्या उद्योग पर्वामध्ये महात्मा विदुरजींच्या मुखामध्ये एक फार महत्वाचं वचन आले आहे. मनुष्य कसा बनतो? आपण म्हणतो हा मनुष्य पूर्वी असा नव्हता पण असा हा झाला, असा बनला. याला कारण काय? त्याचं कारण महात्मा विदुरजी सांगतायत. मनुष्य ज्या प्रकारच्या लोकांमध्ये उठतो बसतो, ज्या प्रकारच्या लोकांची सेवा करतो, ज्या प्रकारच्या लोकांची अपेक्षा करतो, तादृक् भवति पुरुषः यादृशै सन्निविशते यादृशंश्चोक सेवते यादृक् इच्छेच्च भवितुं तादृक् भवति पुरुषः. मनुष्य ज्या प्रकारच्या लोकांची अपेक्षा करतो, अर्थात ज्यांना आदर्श मानतो, तसा तो होत असतो. म्हणून मानवी जीवनामध्ये आदर्श असणं फार महत्वाचं आहे आणि चांगले आदर्श पाहिजे. संत महात्म्यांचं जीवन हे सर्वांगाने समाजासाठी आदर्श स्वरूप आहे, मार्गदर्शक आहे, दिशादर्शक आहे. समुद्रामध्ये ज्या नावा चुकलेल्या असतात, भरकटलेल्या असतात, त्यांना मार्ग सापडण्यासाठी त्या ठिकाणी दीपस्तंभ असतो. त्याप्रमाणे संत महात्म्यांचं जीवन हे दीपस्तंभाप्रमाणे आदर्श स्वरूप आहे. या सर्व जगतामध्ये भवसागरामध्ये भरकटलेल्या ह्या ज्या सगळ्या जीवरूपी नौका आहेत यांना मार्ग सापडण्यासाठी संत महात्म्यांचं जीवन हे एकमेव आदर्श स्वरूप आहे. जगद्गुरु तुकोबारायांना संतांचा सगळ्यात जास्त कोणता गुण आवडत असेल तर संतांच्या ठिकाणी वसत असणार परोपकारी. परोपकारी हा जो संतांचा स्वभाव आहे याविषयी जगद्गुरु तुकोबारायांच्या अंतःकरणामध्ये नितांत श्रद्धा आहे, भाव आहे, आदर आहे. हे पहा, स्वतःसाठी तर सगळे जण जगतात. या जगामध्ये स्वतःसाठी कोण जगत नाही बरं? कृमी, कीटक, पशु, पक्षी, सगळे सगळे जीव ते सगळे स्वतःसाठी जगतात. पण जो स्वतःसाठी जगतो तो यथार्थपणे जगत नाही. शास्त्रकारांचं असं म्हणणं आहे, आत्मार्थम जीव लोकेस्मिन् कोण जीवति मानवः परम परोपकारार्थम यो जीवति स जीवति. जो दुसऱ्यासाठी जगतो तोच खरोखर जगतो, बाकीचे जगतच नाही. म्हणून मनुष्याच्या जीवनामध्ये थोडा तरी परोपकार असला पाहिजे. फार नसला तरी तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. संत महात्म्यांच्या जीवनामध्ये महाराज परोपकार खूप आहे. परोपकाराय सदाम विभूतय. जगद्गुरु तुकोबाराय बोलतात हे संत महात्मे कसे आहेत? स्वतः चिंतन करतात आणि इतरांनाही चिंतनाला प्रवृत्त करतात. करुणी चिंतन करवावे
जीवन असं परोपकारी जीवन आहे. स्वतः भगवत चिंतन करतात आणि इतरांनाही भगवत चिंतनात प्रवृत्त करतात. तो या झाला लोका नाव जगी. नावेची उपमा देत आहे संत महात्म्यांना. नाव काय करते बरं? नाव कशासाठी वापरले जाते? ऐन तीराहून परीत तीराला सुखरूप सर्वसामान्य जनतेला पोहोचण्यासाठी नाव त्या ठिकाणी कार्य करत असते. याप्रमाणे संत महात्म्यांचं जीवन आहे. नाव कशी स्वतः करते आणि दुसऱ्यांना तारते, तसं संत महात्मे सतरती सतरती सलोकांस तारयती. स्वतः तारतात आणि इतरांनाही तारतात. म्हणून तुकोबाराय बोलतात, असे जे महापुरुष आहेत, परोपकारी आहेत, त्यांच्या चरणाला मी साष्टांग प्रणिपात करतो. तुका म्हणे ऐशे परोपकारी, त्यांच्या पायावरी डोई माझी. आपण जर बारकाईने निरीक्षण करू गेलो, व्यवहारामध्ये आपल्याला दोन प्रकारचे प्रकार दिसून येतात, दोन प्रकारचे वर्ग दिसून येतात. एक वर्ग आहे स्वार्थी लोकांचा आणि एक वर्ग आहे परार्थी लोकांचा. बहुत करून तर स्वार्थी लोकच आहेत, परार्थी लोक कमी आहेत पण आहेत. याला थोडस शास्त्रीय भाषेत जर आपण बोलायचं झालं तर मत सुखे सुखित्व आणि तत् सुखे सुखित्व. मत सुखे सुखित्व म्हणजे तो स्वतःच्या सुखामध्ये इतरांचं सुख मानतो. स्वतः सुखी झाला की बस, इतरांचं काही घेणं देणं नाही. हा जो वर्ग आहे तो स्वार्थी लोकांचा आहे, त्याला मत सुखे सुखित्व म्हणतात. आणि जो दुसऱ्याच्या सुखाने सुखी होतो, तुका म्हणे सुख पराविया सुखे अमृत हे मुखे श्रवत असे. हा संत महात्म्यांचा वर्ग आहे. तत् सुखे सुखित्व. बृहदारण्य उपनिषदामध्ये फार महत्वाचा प्रसंग आहे. याज्ञवल्क्य ऋषी यांनी राजा जनकाच्या दरबारामध्ये विद्वानांची सभा जिंकली आणि विद्वानांची सभा जिंकल्यामुळे त्या ठिकाणी राजा जनकाने भरभरून त्यांना पुष्कळ असं धन दिलं आणि ते सगळं धन घेऊन त्या ठिकाणी याज्ञवल्क्य ऋषी आपल्या शिष्याकरवी त्या ठिकाणी आपल्या आश्रमामध्ये आले. काही काळ त्यांनी त्या ठिकाणी परमार्थाची साधना केली आणि नंतर त्यांना असं वाटू लागलं की आपण कुठेतरी जंगलामध्ये गेलं पाहिजे, निवांत स्थळी जाऊन भगवत चिंतन केलं पाहिजे, अमृत तत्वाची प्राप्ती केली पाहिजे. पण आपण जात असताना आपल्या पश्चात या संपत्तीवरून आपल्या दोन पत्न्यांची भांडणं होऊ नये. त्यांना दोन पत्न्या होत्या, एकीचं नाव कात्यायनी आणि दुसरी मैत्री. तर त्यांना असं वाटलं की या संपत्तीवर त्यांचा विवाद होईल, म्हणून त्यांनी आपल्या संपत्तीचे दोन व्यवस्थित भाग केले. दोघीला सांगितलं, हे पहा, तुम्ही तुमचे हे संपत्तीचे भाग स्वीकारा. पहिली जी होती कात्यायनी, ती थोडीशी स्वभावाने भाबडी होती. आपल्याला जो आलेला वाटा आहे तिने तो वाटा घेतला. पण दुसरी जी मैत्री होती ती जिज्ञासू होती, चाणाक्षी होती. ती म्हणते, महाराज, हे धन घेऊन मी काय करू? मी तुमच्या बरोबर विवाह केला, या धनाबरोबर लग्न केलेलं नाही. मला तुमच्या बरोबर यायचं आहे. काय असतं, ज्या वेळेस स्त्री पुरुषाबरोबर विवाहबद्ध होते त्यावेळेस ती त्याच्या जीवनाशी एकरूप होते, त्याच्या संपत्तीशी नाही. रामायणामध्ये सुद्धा असा प्रसंग घडतो, ज्यावेळेस भगवान प्रभू रामचंद्रांना 14 वर्षाचा वनवास प्राप्त होतो. भगवान प्रभू रामचंद्र सर्वांना भेटत सर्वांचा निरोप घेत सीता मातेच्या महालामध्ये येतात. आणि सीता मातेच्या महालामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी सीता मातेला सगळी गोष्ट सांगतात. हे बघ सीते, माझ्या सावताईची अशी इच्छा आहे आणि माझ्या वडिलांची देखील आज्ञा आहे की 14 वर्षासाठी वनवासाला जा. एवढे दिवस तू त्या ठिकाणी तुझ्या वडिलांच्या घरी थांब, नाहीतर या ठिकाणीच अयोध्येमध्ये थांब. मला निघायचं आहे, लवकर बोल, निरोप दे. हे परमात्म्याचे सगळे शब्द ऐकल्यानंतर सीता माता एकदम स्तब्ध झाल्या. सीता मातेला काहीच सुचेना गेलं, काय बोलावं. भगवान सांगतात, हे बघ, मला उशीर होतोय, निरोप दे. निरोप शब्द ऐकल्यानंतर सीता माता बोलताय, निरोप कसला माझा घेता, निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता. प्रभो, निरोप शब्द आपण कसं काय वापरताय? ज्या ठिकाणी तुम्ही असाल त्या ठिकाणी मी येणार. तुम्ही ज्या ठिकाणी जाता, जिथे जाता, ज्या वनामध्ये जाता, त्या ठिकाणी 14 वर्षासाठी मी तुमच्या बरोबरच येणार. अगदी त्याप्रमाणेच ही मैत्री म्हणजे या देवकृष्णा, महाराज, मी तुमच्या बरोबर विवाह केला आहे, संपत्ती बरोबर नाही. मला सांगा, तुम्ही कुठे निघालेला आहात? या देवकृष्णाने सांगितलं, हे बघ, मी अमृत तत्वाची प्राप्ती करण्यासाठी वनामध्ये चाललेलो आहे. मग तिने काही प्रश्न विचारलेले आहेत मला, ते फार महत्वाचे. ती म्हणती, हे जी संपत्ती आहे, या संपत्तीने मला अमृतत्वाची प्राप्ती होईल का? या संपत्तीने अमृतत्वाची प्राप्ती होईल का? या देवकृष्णाने सांगितलं, बघ, संपत्तीने, सत्तेने, प्रतिष्ठेने, कुठल्याही भौतिक गोष्टीने अमृतत्वाची प्राप्ती होऊ शकत नाही. मग ती म्हटली, ठीक आहे, ही आपली संपत्ती कमी आहे, ही सगळी पृथ्वी धनाने भरलेली जर मला प्राप्त झाली, मग मला अमृतत्वाची प्राप्ती होईल का?
त्यांनी त्या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे अमृतत्वस्य तु नाशास्ति भित्तेन भित्ताने संपत्तीने अमृतत्वाची प्राप्ती होईल अशी आशा देखील नाही. भक्ती म्हटली महाराज मला सांगा जर या संपत्तीने मला अमृतत्वाची प्राप्ती होणार नसेल तर हे धन घेऊन मी काय करू. येन अहम न अमृतास्याम किम अहम तेन कुर्याम. या धनाने जर मला अमृतत्वाची प्राप्ती होणार नसेल तर हे धन घेऊन मी काय करू. मला तुमच्या बरोबर जंगलामध्ये यायचं आहे. त्यांनी सांगितलं हे बघ असा आग्रह करू नकोस. मी वनामध्ये चाललेलो आहे म्हणजे त्या ठिकाणी अन्न वस्त्र निवाऱ्याची कुठेतरी शाश्वत व्यवस्था आहे असा काहीच भाग नाही. मी काही कुठे कीर्तन प्रवचन करायला चाललेलो नाही. त्यामुळे तू असा आग्रह करू नकोस. तिथं अन्न वस्त्र निवारा निसर्गाची एकदम प्रतिकूल परिस्थिती आहे. कुठली शाश्वत व्यवस्था नाही. तू या ठिकाणी नाही महाराज मला तुमच्या बरोबर यायचंय. पण आता एवढा अट्टहास कशासाठी आग्रह का. माझं तुमच्यावर प्रेम आहे. प्रेम आहे म्हटल्यानंतर या दिवस ऋषी म्हणतात हे बघ मैत्री तुझे म्हणतेस ना तुझं माझ्यावर प्रेम आहे ते खरं प्रेम नाही. या जगामध्ये कोणीच कोणावर निरपेक्ष प्रेम करत नाही. नवारे पत्युकामाय पती प्रियो भवती आत्मनस्तुकामाय पती प्रियो भवती. पत्नी जे पतीवर प्रेम करत असते ते पतीसाठी प्रेम करत नसून स्वतःसाठीच पतीवर प्रेम करत असते. आई वडील मुलाबाळावर प्रेम करतात हे मुलाबाळासाठी प्रेम करत नसून स्वतःसाठीच मुलाबाळावर प्रेम करतात. तो मला स्पष्ट बोलतात आई बापे सांभाळती लोभा कारणे पाळीती. त्या ठिकाणी पुढे त्यांनी काही श्रुती सांगितलेली आहे. हे बघ मैत्री या जगामध्ये काही काही माणसांचं पैशावर खूप प्रेम असतं. खूप प्रेम असतं महाराज. पैसा मारो परमेश्वर असं काहीच तत्व असतं. पैशापेक्षा काहीच आवडत नाही. खूप पैसा आवडतो खूप आवडतो. किती आवडतो ज्ञानोबा सांगतात जीव जाऊ परी नुमसे ठेविला ठाऊ. पूर्वीच्या काळामध्ये मला बँक नव्हत्या. माणसं कुठेतरी पुरून ठेवायची धन. गोरांनी म्हटलंय ना जोडून धन न घाली माती. याचा अर्थ काय पुरून धन ठेवायचे. असं कुठं जर पुरून धन ठेवलेलं असलं आणि एखादा मनुष्य मरणासन्न अवस्थेत असला तरी तो धन पुरून ठेवलेलं सांगत नसायचा. ज्ञानोबा म्हणतात जीव जावं परी नुमसे ठेविला ठाऊ. एवढं धनावर प्रेम एवढं प्रेम. त्यांना विचारा तुम्ही पैशावर प्रेम कशासाठी करता. ते सांगतात हा पैसा आमच्या उपयोगाला येईल. नवाय वित्तस्य कामाय वित्तम प्रियम भवती आत्मनस्तु कामाय वित्तम प्रियम भवती. हे सगळं ऐकल्यानंतर महाराज ती एकदम स्तब्ध झाली. पहिल्यांदाच त्यांनी सांगितलं तुझे माझ्यावर प्रेम करतेस ते माझ्यासाठी नसून तुझ्यासाठीच माझ्यावर प्रेम करतेस. हे ऐकल्यानंतरच ती निरुत्तर झाली होती. शांत बसली. काहीच तिला उत्तर सुचेना गेलं. थोड्या वेळाने तिने विचारलं महाराज मला आज्ञा द्या किंवा मला एक परवानगी द्या. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. एक प्रश्न विचारू का. विचार म्हणते हुशार प्रश्न विचार. आता ती एका विद्वानाची पत्नी होती जिज्ञासू होती मैत्री. तिने प्रश्न विचारला मला सांगा महाराज ठीक आहे मी जे तुमच्यावर प्रेम करते माझ्यासाठी तुमच्यावर प्रेम करते पण आतापर्यंत तुम्ही जे माझ्यावर प्रेम केलं आमच्यावर प्रेम केलं आतापर्यंत हा आपला सगळा संसाराचा गाडा गुन्ह्या गोविंदाने इथपर्यंत आला. हे जे तुम्ही आमच्यावर प्रेम केलं हे कोणासाठी प्रेम केलं हे मला सांगा. किती महत्वाचा प्रश्न आहे. असा कधी कधी वक्त्याला श्रोत्याने प्रश्न विचारला पाहिजे बरं का. नाही तर बऱ्याच वेळा वक्ता बोलतच जातो आणि श्रोता ऐकतच जातो. एका ठिकाणी अशी गंमत घडली की एका ठिकाणी पुराणे असे सांगायचे कुठलाही विषय सांगायचे समोर बसलेला श्रोता असायचा आणि तो प्रत्येक वाक्याला म्हणायचा खरंय महाराज. काही झालं तरी खरंय महाराज म्हणायचं. कुठलाही विषय असला वेदांत शास्त्राचा विषय असला तरी खरंय महाराज. भक्तिशास्त्राचा विषय खरंय महाराज. कर्मशास्त्राचा विषय असला खरंय महाराज. प्रत्येक वाक्याला खरंय महाराज म्हणायचा. पुराणिकांना असं वाटलं आपण जे हे सगळं सांगतोय याला खरोखरच पटतंय का. आपण पुढे चाचपून पाहिलं पाहिजे. दुसऱ्या दिवशी येत असताना पुराणिक एक कथानक बोलून आले. त्यांनी सांगितलं काय झालं एकदा फार मोठा सोसाट्याचा वारा सुटला. याचं ठरलेलं ग्रुप खरंय महाराज. त्या वाऱ्याने हिमालय पर्वत दुभंगला. हा म्हटला खरंय महाराज. त्या हिमालय पर्वतातून काही मधमाशा बाहेर पडल्या. तो म्हटला खरंय महाराज. त्या मधमाशा एका गुळाच्या गोदामामध्ये शिरल्या आणि त्या मधमाशाने एक एक गुळाची ठेप उचलली. तो म्हटला खरंय महाराज. आणि पुन्हा त्या मधमाशा पूर्ववत हिमालय पर्वतावर आल्या. हिमालय पर्वत ही जशाला तसा पूर्ववत झाला. त्याचं ठरलेलं खरंय महाराज. ते म्हटले अरे वेड्या हे सगळं मी बनवून सांगतोय. तो म्हटला खरंय महाराज. इतके दिवस मी तुला शहाणा समजत होतो. तो म्हटला खरंय महाराज. हा माझा मूर्खपणा झाला. तो म्हटला खरंय महाराज. असा वक्ताना असा श्रोता काही कामाचा नाही. महाराज या ठिकाणी श्रोता म्हणून मैत्री आहे. त्या मैत्रिणी प्रश्न विचारला. किती महत्वाचा प्रश्न आहे महाराज. ठीक आहे
मी जे तुमच्यावर प्रेम करते ते माझ्यासाठी प्रेम करते, पण आतापर्यंत तुम्ही जे माझ्यावर प्रेम केलं ते कोणासाठी प्रेम केलं सांगा, बोला. अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे महाराज. प्रश्न पण असाच विचारला पाहिजे. श्रीमद भागवत ग्रंथामध्ये शुकदेवजी महाराजांनी राजा परीक्षितीचं वर्णन केलंय. वर्यान एष ते प्रश्न कुतो लोकहितम रूप. राजा लोकांच्या हिताचा प्रश्न विचारला. नाही तर काय माणसं प्रश्न विचारते काही सांगता येत नाही. महाराज रावणाला किती डोकी होती? 10 डोकी होती. मग एका प्रश्नावर झोपायचं असेल तर कसा झोपत असेल? मग काळजी करू नको, तुझ्या घरी झोपायला येणार नाही. हे असले निरर्थक प्रश्न काही कामाचे नाहीत. गर्धवस्य कधी रोमाणी, कावड्याला किती दात असतील, काकस्य कधी दंतानी. प्रश्न महत्वाचा विचारला पाहिजे आणि अवश्य विचारावा. वक्त्याला प्रश्न विचारला तर श्रोत्याचा अधिकार पडतो. मैत्रिणी अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारलाय. महाराज तुम्ही जे माझ्यावर प्रेम केलं ते कोणासाठी? त्याचं उत्तर देता येत याज्ञवल्क्य ऋषी. मैत्री तुझा प्रश्न बरोबर आहे. तुझे माझ्यावर प्रेम केलंस ते तुझ्यासाठी प्रेम केलंस. अगदी त्याप्रमाणेच मी जे तुझ्यावर प्रेम केलं ते सुद्धा तुझ्यासाठी नसून माझ्यासाठीच तुझ्यावर प्रेम केलं. नवाय जाया ये कामाय जाया प्रिया भवती, आत्मनस्तु कामाय जाया प्रिया भवती. मला सांगायचंय का याच्यातून? हा सगळा जो काही भौतिक वर्ग आहे जगामध्ये आपल्याला दिसणार सगळं दृश्यमान जगत, हे सगळं जगत कसं आहे? स्वार्थी लोकांचं. याच्यामध्ये माणसं एकमेकावर प्रेम करताना दिसतात, सापेक्ष भावाने प्रेम करतात. मला तुकोबाई स्पष्ट बोलतात, जन हे सुखाचे, जन हे सुखाचे, जन हे सुखाचे विरागे करागे, जन हे सुखाचे, जन हे सुखाचे, जन हे सुखाचे विरागे करागे, जन हे सुखाचे, जन हे सुखाचे, जन हे सुखाचे विरागे करागे, अंत हे काळीचे नाही कोणी. जोपर्यंत आपण कोणाच्या उपयोगाला पडत नाही तोपर्यंतच आपल्याला ही सगळी संसारातली माणसं मान देतात, सन्मान देतात, आपल्या उपयोगाला पडतात. तुकोबाई स्पष्ट बोलतायत, आपली जोपर्यंत हालचाल सुरू आहे, आपल्यामध्ये जोपर्यंत ताकद आहे, जोपर्यंत आपल्यामध्ये एक प्रकारची सत्ता आहे, तोपर्यंत ही सगळी संसारातली माणसं आपल्याला मान मान्यता देतात. ज्यावेळेस आपलं चलन वलन थांबतं त्यावेळेस कोणी विचारत नाही. मला जगद्गुरु तुकोबाईचं खूप गोड प्रमाण आहे. जोवरी चळण गा तोवरी म्हणती माझा, मानिती लहान थोर देह सुखाची आकाजा, इंद्रिये मावळली आला बागुल आजा, कैसा विपरीत झाला तोची देह नव्हे तुझा. जोवरी चळण गा, जोपर्यंत आपली हालचाल आहे तोपर्यंतच ही सगळी लोक आपल्याला मानतात, आपल्यावर एक प्रकारचं सहकार्य करतात. पण आपण जर थकलो, वयोवृद्धावस्था प्राप्त झाली, कोणी विचारत नाही. महाराज जुनी कीर्तनकार मंडळी एक दृष्टांत सांगत असतात. आपण जर रसवंती गृहावर गेलो तर त्या ठिकाणी बारकाईने निरीक्षण करत जा. पहा, रसवंती अलीकडचे जे
रसवंती आलेली आहे त्या ठिकाणचे चर्क ते थोडेसे मॉडिफाय करून आलेले आहे. म्हणजे ऊस कुठं घातला आपण कुठून रस बाहेर येतो कुठं स्वतः पडतो हे काही कळतच नाही. पण जुने जे चर्क आहेत त्या ठिकाणी असा सरळ ऊस घालतात पहा. असा ऊस घालतात की इकडून काढतात परत इकडून घालतात. पण इकडून घालताना कसं घालतात महाराज असा मोडून घालतात म्हणजे दुहेरी करून घालतात. परत इकडे आला की परत घालतात पण चौपदरी करून घालतात. परत इकडे आला की चौपदरीच असतो घालताना पण असा पिळलेला असतो बार काही नाही पाहतो. अगदी पिंजून 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 सगळा रस काढून घेतात महाराज आणि उरलेला स्वतः कुठे टाकतात. उकेड्यावर मी खरं त्या ऊसाचं सांगत नाही बाबा या ऊसाचं सांगतोय. हा जो 3.5 हात रुपी देहरूपी ऊस आहे या ऊसामध्ये जोपर्यंत संपत्तीचा रस आहे जोपर्यंत सौंदर्याचा रस आहे जोपर्यंत ताकदीचा रस आहे तोपर्यंत ही सगळी संसारातली माणसं आपल्याला या संसारूपी चर्कामध्ये घालतात. इकडून घालतात तिकडून काढतात इकडून घालतात तिकडून काढतात आणि सगळा रस काढून घेतात महाराज. मनुष्याने माणसाने सावध झालं पाहिजे. जग आपल्यावर जे प्रेम करतं हे सापेक्ष भावाने प्रेम करतं. पुढे ऐका सगळं जग जरी सापेक्ष भावाने प्रेम करत असलं जगाचा नियम जरी असला सापेक्ष भावाने प्रेम करण्याचा हेतू ठेवून प्रेम करण्याचा हा जरी जगाचा नियम असला तरी सुद्धा या जगामध्ये एक अशी जात आहे ती संत महात्म्यांची जात आहे. आणि हे संत महात्मे कुठल्याही प्रकारची लाभाची अपेक्षा न ठेवता सापेक्ष भावाने प्रेम करत असलं तर यालाही एक अपवाद आहे. जगामध्ये प्रत्येक गोष्टीला अपवाद असतो प्रत्येक नियमाला अपवाद असतो. आणि पुन्हा एकदा अपवाद कधी जास्त नसतो. अपवाद जर जास्त झाला तर तोच नियम होईल. प्रत्येक अपवादाला नियम आहे. जग स्वार्थी भावनेने प्रेम करत असेल तर याला अपवाद तुकोबाराय सांगतात. ऐशी कळवण्याची जाती घरी लाभावी न प्रीती. संत महात्मे तुम्हावर प्रेम करत असताना महाराज कुठल्याही प्रकारची लाभाची अपेक्षा बाळगत नाही. वार्षिये विना सागरू जैसा जडे नित्य निर्भरू तैसा निरुपचारू संतोषी तू. संत महात्मे कुठल्याही प्रकारच्या औपचारिकतेची आपल्यावर अपेक्षा ठेवत नाही. आपल्याकडून कशाचीच अपेक्षा न ठेवता आपल्यावर प्रेम करतात. प्रेम करतात म्हणजे नेमकं काय करतात आपल्यावर उपकार करतात. उपकार करतात मला तर उपकार करतात म्हणजे काय आपण नेहमी म्हणतो काय सांगू आता संतांचे उपकार मग निरंतर जागविती. संत महात्मे उपकार करतात म्हणजे नेमकं काय करतात त्या अगोदर उपकार कशाला म्हणतात हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. उपकार म्हणजे काय. उपकार शब्दामध्ये 2 शब्द आहेत. एक आहे उप आणि दुसरा आहे का. उप हा उपसर्ग आहे. उपनाम समीपे उप म्हणजे जवळ आणि कार म्हणजे करणे. जवळ करणे याला म्हणतात उपकार. संत महात्मे तुम्हाला आम्हाला जवळ करतात. किती किती जवळ करतात महाराज कोणालाही जवळ करतात. जे अत्यंत दोषी जीव आहेत म्हणजे अक्षरशः त्यांच्याकडून 5 महादोष घडलेले आहेत. शास्त्राने 5 महादोषांचा विचार सांगितला आहे. ब्रह्महत्या सुरापानम स्तेयं गुरुवं गणाधम महांती पातकन्याहुस संसर्गश्चापितैहि सेव. हे जे 5 महादोष आहेत या 5 महादोषांनी जे युक्त आहेत अशा महादोषी जीवांना पावित्र्य प्रदान करणारे इतर जे तीर्थाधिक घटक आहेत यांनी अक्षरशः हात टेकलेले आहेत. अशा दोषी जीवांना संत महात्मे आपल्या जवळ करतात. आपल्या सहवासामध्ये घेतात आपल्या सानिध्यामध्ये घेतात आणि त्यांना पावित्र्य प्रदान करतात. हाच भाव अभंगाच्या प्रथम चरणात केले विष्णुदासी
दोषी संत महात्म्यांनी जगावर उपकार केला, दोषी जीवांवर उपकार केला. काय उपकार केला? उपकाराचं स्वरूप काय आहे? अभंगाच्या प्रथम चरणात पुनीत केले विष्णुदासी संगे आपुनिया दोषी. अत्यंत दोषी जीव आहे. या दोषी जीवांना पावित्र्य करणारे जे तीर्थाधिक घटक आहेत यांनी अक्षरशः हात घेतलेले आहेत. अशा या दोषी जीवांना संत महात्मे जवळ करतात, आपल्या सानिध्यामध्ये घेतात आणि त्यांना पावित्र्य प्रदान करतात. हे संत महात्म्यांचं अवधानी आहे, हे संत महात्म्यांचं कर्तृत्व आहे. काय आहे पहा, दोषी जर कोणी एखादा मनुष्य दिसला तर आपल्याला 2-3 प्रक्रिया पाहायला मिळतात, 2-3 प्रतिक्रिया. त्या अगोदर एक तुम्हाला प्रतिक्रिया सांगतो. जर या ठिकाणी साप निघाला मनपामध्ये, निघू नये, पण जर साप निघाला कुठे तर प्रामुख्याने 3 प्रतिक्रिया पाहायला मिळतात. एक पहिली प्रतिक्रिया असते भित्र्या लोकांची, साप पाहिला की पळून जातात, साप दिसला की धूम ठोकतात. दुसरी प्रतिक्रिया अशी असते काही धाडसी लोकांची, साप दिसला की हातामध्ये काठी घेतात आणि त्याला मारण्याचा प्रयत्न करतात. आणि तिसरी प्रतिक्रिया अशी दिसते की काही हुशार लोक काय करतात, त्या सापाला पकडतात आणि त्याचा जो विषारी दात आहे तो विषारी दात काढून टाकतात आणि त्याला आपल्या टोपलीमध्ये घालतात आणि आपल्या उदरनिर्वाहाचं साधन बनवतात. डोंबारी लोक असा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. अशा 3 प्रतिक्रिया आहेत. त्याप्रमाणे दोषी मनुष्य पाहिला की काही भित्री लोक पळून जातात त्यांच्यापासून, काही लोक त्यांना प्रतिकार करतात. प्रतिकार करतात, लोक करतात म्हणण्यापेक्षा भगवान परमात्माच करतो. घेऊन या चित्रगडा हाची हंगा करीतो भक्ताला के पायापाशी गुरुजनांची संहारी. पण संत महात्मे त्यांचा संहार करत नाही, त्यांना नष्ट करत नाही, त्यांना आपल्या जवळ घेतात. जे खेळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवन. संत महात्म्यांची ही प्रतिक्रिया आहे. या दोषी जीवन आपल्या जवळ घेतात आणि त्यांचा जवळचा जो दोषीपणा आहे, जो त्यांचा वाकडेपणा आहे तो तेवढा काढून टाकतात आणि त्यांना सन्मार्गाला लावतात. हे संत महात्म्यांचं कर्तृत्व आहे. म्हणून पुनीत केले विष्णुदासी संगे आपुनिया दोषी. कितीतरी महादोषी जीवांना संत महात्म्याने आपल्या संगतीने पावित्र्य प्रदान केले. महाराज श्रीमद भागवत ग्रंथामध्ये आजामेळाच्या एकाच मुलाचं नाव सांगितलेलं आहे. आजामेळाला किती मुलं होती बरं? आजामेळाला 10 मुलं होती. आजामेळाला 10 मुलं होती असा उल्लेख भागवतामध्ये आहे. पण त्या 10 मुलांची नावं सांगितली नाहीत महाराज. शेवटचा जो मुलगा आहे त्याचं नाव सांगितलं. शेवटच्या मुलाचं नाव काय होतं बाबा? नारायण. हे नारायण नाव आजामेळाने ठेवलेलं नव्हतं. प्रसंग असा घडला की संत महात्मे त्याच्या गावामध्ये आले. आल्यानंतर त्या ठिकाणी गावाच्या प्रत्येक गावामध्ये एक असा वटा असतो बघा. हा तो वटा असतो, त्याच्या अगोदर एक विशेषण असतं त्या वट्याला. कोणता वटा? हा असा एक कुचर वटा असतो आणि त्या कुचर वट्यावर काही माणसं बसलेली असतात. त्यांचं काम काही नसतं, दुसरं काहीच नसतं, कर्तृत्व काहीच, निष्काम कर्मयोगी. निष्काम कर्मयोगीचं कर्म काही नाही. कोणाचं काय चाललंय सगळ्याचे सातपर्य वाचण्याचं त्यांचं काम चाललेलं असतं. आणि संत महात्म्यांची दिंडी आली आणि त्यांनी सहज विचारलं का हो या ठिकाणी कोणी वारकरी आहेत का, माळकरी कोणी आहेत का, आम्हाला त्यांच्या ठिकाणी त्यांच्याकडे जायचं, विश्रांती घ्यायची, आम्ही दिंडीमध्ये आहोत. त्या ठिकाणी थोडासा काही प्रसाद घेतला असता. या कुटाळ गुरु लोकांनी सांगितलं आमच्याकडे एक फार मोठा वारकरी आहे, महिन्याचा पंढरीचा वारकरी आहे. आणि त्यांनी आजामेळाचं घर दाखवलं. मला आजामेळाच्या घरी हे संत मंडळी गेली. आता आजामेळा बाहेर गेला होता वाटमारे करण्यासाठी. त्याच्या घरी त्याची पत्नी होती. त्या पत्नीने पाहिलं, आता ती वेश्या होती, तिने ते पाहिलं संत मंडळी आपल्या घरी आले, ते काहीतरी चुकून आलेले आहेत. तिने हात जोडले आणि सांगितलं महाराज तुम्ही येऊ नये अशा मार्गाला आलेले आहेत. आम्ही अपवित्र लोक आहोत, दोषी लोक आहोत, आमच्याकडे तुम्ही थांबू नका, तुमची काहीतरी वाट चुकलेली आहे. संत महात्मे म्हटले आम्हाला दोषीच माणसं पाहिजे, अपवित्रच पाहिजे. वैष्णव चोरटी घरा आली गरंती आजी आपुले जतन करा भांडे पांघरून. तुकोबारांनी वैष्णवांना चोर पण म्हटले. थोडं आश्चर्य वाटलं आपल्याला. संत महात्मे चोर असतात का? मग का बरं चोर म्हटलं? वैष्णव चोरटी कशाचं चोरी करतात वैष्णव? वैष्णव तुमच्या आमच्या दोषांची चोरी करतात. तुकोबारांनी सांगितलं, संत महात्म्याने सांगितलं हे आम्हाला दोषीच माणसं पाहिजेत, अपवित्रच पाहिजेत. आणि त्या ठिकाणी थांबले महाराज. आणि त्यांनी सांगितलं काही जर तुमच्याकडे शिधा असेल तर द्या मला, आम्ही या ठिकाणी स्वयंपाक बनवून खाऊ. त्या ठिकाणी असताना त्या अजमेरच्या पत्नीने शिधा आणला घरातला, यांना दिला, यांनी स्वयंपाक बनवला, जेवण केलं आणि थोडी विश्रांतीला पडली. तेवढ्यात आजामेळा वाट मार्या करून तिकडून आल्या होता. येत असताना त्याने पाहिलं हे सगळे वारकरी आपल्याकडे.
तो म्हटला आश्चर्य आहे, मोठी विसंगती आहे म्हटला. हे बुवा लोकांना आपल्या घरी काही काही लोकांची फार मात्र विचित्र स्थिती असते बरं का. साधू संत येती घरा, खिडक्या दारे बंद करा. अशी काही माणसं विचित्र पाहायला मिळतात. संत महात्मे येती घरा, तुझी दिवाळी दसरा हा एक वर्ग आहे, आणि संत महात्मे आल्यानंतर आपले दरवाजे बंद करणारा हाही वर्ग आहे. याने पाहिलं हे सगळे साधू लोक आपल्या घरी आलेले आहेत. आश्चर्य म्हटला. पुतळा तळणारा घरी म्हटला, ओ इथं कसं काय तुम्ही, उठा. संत महात्मे म्हटले, इथं कसं काय म्हणजे? आम्ही मालकाला विचारलं, कोण आहे मालक? या घराचा मालक मी आहे. संतांनी सांगितलं, हे बघ, तू जरी मालक असलास तरी तुझाही मालक आत आहे. तो आत गेला, पतीला विचारलं. पतीला विचारलं, का ग यांना जागा कसं काय दिलीस? तिने सांगितलं, येऊ नये आलेले आहे. आले, बसले, विश्रांती घेतली आणि थोडासा शिदा पण त्यांना दिला. शिदा दिला म्हणलं त्याची टोपायची मस्त गेली. फार मोठी उदार झालीच म्हटलं. आज तू जर या ठिकाणी शिदा दिला तर दुसऱ्या वेळेस पुन्हाच मागतील आपल्याला. अजिबात नाही म्हटलं. बाहेर आला म्हटलं, हे पहा, तुम्हाला माझा धंदाच माहिती, वाट मार्या करणार हे माझा धंदा आहे. तुम्ही आलेल्या वाटेने नीट निघा, इथं थांबू नका. संत महात्मे म्हणते, आम्ही तसे जाणार नाही, आम्हाला दक्षिणा द्यावी लागेल. दक्षिणा एक छदाम पैसा मिळणार नाही, अजिबात नाही म्हटला. त्याची पत्नी आली, तिने सांगितलं, हो काय हरकत आहे, एक पण पैसा अजिबात नाही म्हटलं. या पोरांना पैशाची सवय लावणं अत्यंत चुकीचं आहे म्हटलं. अजिबात नाही म्हटलं, अजिबात नाही. हे खरं भागवत नाही बरं का. तुम्ही इथून जा म्हटलं. ते काय म्हटले, आम्हाला दक्षिणा दिल्याशिवाय आम्ही हलणार नाही. आम्ही तो म्हटलं, मी काही देणार नाही. आता हे त्यांचं जे भांडण चाललेलं आहे, ते भांडण संपल्याशिवाय आपल्याला पुढे जाता यायचं नाही, म्हणून भांडण लवकर मिटवावं लागेल. मग त्याच्या पत्नीने सांगितलं संत महात्म्याने, हे पहा, आमचा मालक फार हट्टी आहे, जाऊ द्या, तुम्हीच माफ करा, तुम्हीच जा. आता झालं तेवढं झालं, तुम्हीच जा. ते म्हणते, आम्ही तसे जाणार नाही, आम्हाला दक्षिणा पाहिजे. तो म्हटला, दक्षिणा मिळणार नाही. मग शेवटी संतांनी सांगितलं, हे बघ, आम्हाला दक्षिणा म्हणजे तुझा पैसा अडका नकोय. आम्हाला दक्षिणा म्हणजे काय, ही तुझी धन दौलत आम्हाला नकोय. पैसा दक्षिणा म्हणजे काय, दक्षिणेचं तू ऐकून घे. मग राजा वेळेने विचार केला, यांना दक्षिणा काय पाहिजे असेल. हे म्हणून काय म्हणणार, माळघर म्हणणार, आळंदी पंढरीची वारी कर म्हणणार, कीर्तनला जाता म्हणणार, प्रवचनाला जाता म्हणणार. हीच त्यांचे ठीक आहे म्हणणार. दिली दक्षिणात नाही. दिली म्हटल्यानंतर यांनी संत महात्म्यांनी सांगितलं, हे बघ, आता इथून पुढचा जो तुला मुलगा होईल त्याचं नाव नारायण ठेवणं. नारायण तुम्हाला ठेवणं म्हणलं, जा तुम्ही. जा म्हटल्यानंतर संत महात्मे निघाले महाराज. पण संत महात्मे तसे निघाले नाही. हेचे आम्हा करणे काम, बीज वाढवावे ना. संत महात्म्याने बीजारोपण केलं आणि जात असताना देवाला सांगितलं, देवा, तुझ्या नावाच्या जेवढ्या मनी ऑर्डर्स येतील तेवढ्या जतन करून ठेव. आणि तिथून पुढे महाराज मग हा शेवटी झालेला मुलगा, वैशीची सेवटी एकची बिये वाजवती, हरतय मोहाची त्रिपुटी नाचू लागली म्हणतात. शेवटी झालेला मुलगा उठता बसता नारायण 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 नारायण. महाराज मुलाचं नाव म्हणून तो घेत होता, देवाचं नामस्मरण करत नव्हता. पण परमात्मा किती कृपाळू आहे. प्रसंग त्याचा आजारात प्रारब्ध संपलं आणि अंत्य समय जवळ आला. सगळं त्याला बघा आपल्याला माहिती आहे. त्या ठिकाणी देवदूत ही आले आणि यमदूत ही आले. आणि यमदूत निवडाले, पण देवदूत सांगितलं, ए कुठे घेऊन चालला, हे आमचं गिरायक आहे. यमदूतांनी सांगितलं, अहो यांनी तुमच्या देवाचं नाव घेतलेलं नाही, याने याच्या मुलाचं नाव घेतलेलं आहे. देवदूतांनी सांगितलं, या जगामध्ये पहिल्यांदा नारायण नाव कोणाचं होतं, आमच्या देवाचं होतं. आणि हा सगळा संवाद कोणी ऐकला, आज्या मेळाने ऐकला. आणि महाराज तिथून श्रीमद भागवत ग्रंथामध्ये वर्णन येते, तो कंटिन्यूला गेला हरिद्वारला. त्या ठिकाणी त्याने साधना केली आणि मुक्त झाला. पुनीत केले विष्णुदासी, संगया पुनिया दोषी, कोण पाहे तयाकडे वीर विठ्ठलाची गाणी. संत महात्मे अशा दोषी जीवांनाही पावित्र्य प्रदान करतात. विठ्ठल एक वस्तू पवित्र आहे, स्वतः पवित्र आहे, पण इतरांना पवित्र करू शकत नाही. सोवळं स्वतः पवित्र आहे, पण इतरांना पावित्र्य करू शकत नाही. इतरांना पावित्र्य प्रदान करू शकत नाही. पहा तुम्ही, सोवळं नेसलेली व्यक्ती आपल्याला कोणाचा स्पर्श होऊ नये म्हणून काळजी घेते. कारण सोवळं नेसलेल्या व्यक्तीला जर दुसऱ्याचा स्पर्श झाला तर ते सोवळं ओवळं होतं. सोवळं कसं होतं, अपवित्र होतं. दुसरा एक प्रकार असा आहे की स्वतः पवित्र आहे आणि इतरांनाही पावित्र्य प्रदान करणार, तो म्हणजे गंगा मातेचा.
गंगा स्वतःही पवित्र आहे आणि इतरांनाही पावित्र्य प्रदान करते. ज्ञानोबा काय बोलतात, गंगा असं कधी म्हणते का हो? गावामधून येणारे गटार असतील, उघड असतील, काही त्या ठिकाणी ओढे असतील, यांना कधीतरी गंगा असं म्हणते का तुम्ही अपवित्र आहात? गावामधील गंगामणी गंगा असं कधीही म्हणत नाही गटारांना तुम्ही माझ्यामध्ये प्रवेश करू नका, अपवित्र आहात, तुम्ही बाजूला व्हा, असं गंगा कधीच म्हणत नाही. हा गागावर असे भरले पाणी पाठी पाय देताले, ते गंगा काय म्हणितले परतेसर, तू बाजूला अपवित्र आहेस, माझ्यामध्ये येऊ नकोस, असं गंगा कधीच म्हणत नाही. महाराज या गंगेप्रमाणे संत महात्म्यांचं जीवन आहे. संत महात्मे स्वतः पवित्र आहेत आणि या सगळ्या अपवित्र पदार्थांना, अपवित्र दूषित जीवांना आपल्या जवळ घेतात, आपल्या सानिध्यामध्ये घेतात आणि त्यांना पावित्र्य प्रदान करतात. आता अशा पावित्र्य प्रदान केलेल्या जीवांना वाकड्या नजरेने कोण पाहिल किंवा अशा सामर्थ्यवान संतांकडे वक्र दृष्टीने कोण पाहिल, हाच भाव अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतो. कोण पाहे तयाकडे, पहिल्या चरणामध्ये संत महात्म्यांचं कर्तृत्व सांगतात, संतांचं कार्य सांगतायत आणि दुसऱ्या चरणामध्ये संतांचं सामर्थ्य सांगतायत. खरं म्हणजे कोण पाहे तयाकडे, या चरणाकडे आपल्याला दोन पद्धतीने पाहता येईल. कोण पाहे तयाकडे म्हणजे संत महात्म्यांनी ज्यांना पावित्र्य प्रदान केलं आहे त्यांच्याकडे वाईट नजरेने कोण पाहिल किंवा अशा संत महात्म्यांकडे वक्र दृष्टीने कोण पाहिल, हे संतांचं सामर्थ्य आहे. कोण पाहे तयाकडे वीर विठ्ठलाचे गाढे, अशुभच्या पुढे शुभ होऊन या ठाकी. संतांच्या जीवनाचं सामर्थ्य असं आहे, संतांच्या समोर कितीही अशुभ घटना घडली किंवा अशुभ प्रसंग आला तरी तो शुभ होतो. कित्येक प्रसंग आहेत महाराज. ज्ञानोबांच्या जीवनातील प्रसंग आहे. ज्ञानोबाराय श्री क्षेत्र पैठणला शुद्धीपत्रासाठी गेले. सगळा प्रसंग आपल्याला ज्ञात आहे. त्या ठिकाणी शुद्धीपत्र आणण्यासाठी गेल्यानंतर तिथल्या धर्ममार्तंडांनी ज्ञानोबांची अनेक प्रकारे त्या ठिकाणी विटंबना केली, अवहेलना केली. नावावरून त्या ठिकाणी विटंबना सुरू झाली. एकाने विचारलं नाव काय आहे? ज्ञानदेव. ज्ञानदेव नाव, अरे नावापाशी काही घेऊन बसले म्हणजे तो जो पखालीचा डेरा झालेला आहे ना त्याचं नाव देखील काय आहे? ज्ञानदेवच आहे. त्याच्यामध्ये एवढा काय विशेष? ज्ञानोबा म्हटले हो, त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद नाही होते. ज्ञानोबा खरं म्हणजे स्वरूपतः बोललेले आहे. ज्ञानदेव म्हणे तू ही माझा आत्मा. असं म्हटल्यानंतर महाराजांचा मत्सर पुन्हा जागा झाला. या सगळ्या मार्तंड मंडळींनी त्यांना बोलवलं, धर्म मार्तंडांनी त्या रेड्यावाल्याला बोलवलं आणि सांगितलं हे बघ, तू जसा ऋग्वेद म्हणतोस
तसा हा ऋग्वेद बोलतोय. बोलेल का? ज्ञानोबा महाराज आता ज्ञानोबांनी ठरवलंच होतं. ज्ञानोबांनी ठरवलंच होतं त्या रेड्याचा उद्धार करायचा आणि रेड्याच्या बरोबर या धर्म मार्गांना त्याही उद्धार करायचा. ज्ञानोबा म्हणजे का बोलणार नाही, कोणता वेद बोलायचा. त्यांनी विचार केली, एकमेकांमध्ये विचारपूस केली, कोणता वेद बोलायला सांगायचा याला. ते म्हणजे ऋग्वेद बोलायला सांगा, कारण ऋग्वेद सगळ्यात अवघड आहे. मग सगळ्यांनी सांगितलं की ऋग्वेद म्हणा. ज्ञानोबांनी ऋग्वेद म्हणा म्हटल्याबरोबर ज्ञानोबाई ऋग्वेद म्हणू लागले. ज्ञानोबांनी ऋग्वेद म्हटला आणि त्या रेड्याला सांगितलं, ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद, ओंकार मूळ प्रणवाचा असं म्हटल्याबरोबर रेडा त्या ठिकाणी वेद मंत्र बोलू लागला. ओम अग्निमिळे पुरोहितम अशी त्याने ऋग्वेदाची मंत्र संहिता उच्चारायला सुरुवात केली की सगळी ब्राह्मण मंडळी घरी पळाली. आपल्या सगळ्या पोत्या घेऊन आली आणि आपल्या पोत्या शुद्ध करून घेऊन आली. इतका तो रेडा शुद्ध उच्चार करून संहितेचा ऋग्वेदाच्या अर्थात ज्ञानोबांची कृपा होती महाराज. तो काही असा नाटकातल्यासारखा असेल कशासारखा पाठ करून बोलत नव्हता. ज्ञानोबांनी त्याच्यावर कृपा केली होती. तो काही नाटकातल्यासारखा असा काय पाठ करून बोलत होता का? पूर्वीच्या काळामध्ये नाटकामध्ये असे प्रसंग चालायचे पहा. एका ठिकाणी काय झालं, एका नाटकातील प्रसंग आहे. एक जण असा शूरवीराच्या वेशभूषेमध्ये रंगमंचावर चालला आणि त्या ठिकाणी अलीकडे थोडी नाटक कमीच झाली बरं का. सोशल मीडियाचा काळ आला, मनोरंजनाची साधनं सगळी हातामध्येच आहेत. पूर्वी मनोरंजनासाठी माणसं नाटकाकडे वळायची. त्या एका नाटकातील प्रसंग असा की तो शूरवीराच्या वेशभूषेमध्ये वर आला रंगमंचावर. शूराची वेशभूषा इतकी हुबेहूब केली होती, त्याच्याकडे पाहिल्यानंतर सगळ्या बसलेल्या प्रेक्षकांनी त्याचं टाळ्या वाजवून स्वागत केलं. हा वर आला. वर आल्यानंतर प्रकार असा होता की पडद्यामागून एक जण बोलणार होता आणि तशा पद्धतीने हा पुढे ऍक्टिंग करणार होता. पण पडद्यामागचा जो होता त्याचा नंतर नंबर होता. याच्यानंतर तो मेकअप करण्यासाठी बराच मागे गेला होता. हा कानोसा घेऊन पाहतोय काही बोलेल पण तो काहीच बोलत नाही. आता काय करायचं, वेळ तर मारून नेली पाहिजे. काय करायचं, सर्व समाजासमोर बसलेला आहे, काय ऍक्टिंग करतो, काय अभिनय करतो. मग त्याने आता कमरेला एक म्यान होती, म्यानेमध्ये तलवार होती. ती तलवार अशी उपसली. हा कशाचा प्रकार आहे, हा कशाचा प्रकार आहे, हा कशाचा प्रकार आहे. एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं. महाराज बसलेल्या प्रेक्षकांपैकी एक जण उठला. तो म्हणला हा पाठ न केल्याचा प्रकार आहे, डिटेल पाठ न केल्याचा प्रकार आहे. संत महात्म्यांच्या जीवनामध्ये असा प्रकार नाही महाराज. ज्ञानोबांनी तो रेडा बोलवला म्हणजे ज्ञानोबांनी कृपा केली त्याच्यावर. होता कृपा तुमची कृपा केली महाराज आणि त्याच्या मुखातून वेद बोलवला. होता कृपा तुमची पशु बोले वेद अशुभत्या पुढे शुभ होऊन या टाके. ज्ञानोबांच्या जीवनातील दुसरा प्रसंग आपल्याला पाहायला मिळतो. अशुभत्या पुढे शुभ होऊन या टाके. तिथला प्रसंग झाला पैठणमधला. शुद्धीपत्र द्यायची काहीच गरज नाही. सगळ्या ब्राह्मण मंडळींनी सांगितलं ज्ञानोबांना शरण आली म्हणायचं.
आणि मग तिथून पुढे ज्ञानोबा आळंदीकडे येऊ लागले आणि येत असताना नेवासे गावामधून येत होते. नेवासे गावामध्ये प्रवेश केला तर गावातून एक प्रेत यात्रा बाहेर चाललेली आहे. आता मला सांगा, एखाद्या गावामध्ये आपण प्रवेश करत असू आणि तिथून जर एखादी अंत्ययात्रा निघालेली असेल तर ती अशुभ घटना आहे म्हणायचं. पण ज्ञानोबा त्या गावामध्ये प्रवेश करतायत, प्रेत यात्रा चाललेली आहे आणि जो मरण पावलेला आहे त्याची पत्नी त्या ठिकाणी सती जाण्यासाठी सौभाग्याचे सगळे शृंगार करून निघाली आहे. सती जाण्यासाठी निघाली आहे. तिने पाहिलं कुणीतरी संत महात्मे आलेले असतात, त्यांचं जाता जाता आपण दर्शन घ्यावं म्हणून त्यांचं दर्शन म्हणजे आता ज्ञानोबांचं दर्शन घेण्यासाठी ती खाली वाकली. सौभाग्याचा सगळा शृंगार होता. त्यामुळे ज्ञानोबांनी म्हटले, ज्ञानोबांनी आशीर्वाद दिला, इष्टपुत्र सौभाग्यवती हो, सौभाग्यवती हो असा आशीर्वाद दिल्यानंतर त्या माता मौलीने दर्शन घेतलं, वर पाहिलं आणि हसली. ज्ञानोबा, हे महाराज तुम्ही जो आशीर्वाद दिला आहे तो या जन्मातला आहे की पुढच्या जन्मातला आहे? ज्ञानोबा म्हटले, असं काय म्हणतात? का बरं? अहो महाराज, ही जी प्रेत यात्रा चाललेली आहे, अंत्ययात्रा आहे, ही माझ्या पतिदेवांची आहे आणि मी सती जाण्यासाठी निघालेली आहे, म्हणून तुम्ही जो आशीर्वाद दिला हा खरा कसा ठरणार? ज्ञानोबांनी सांगितले, हे पहा, माझ्या मुखातून शब्द बाहेर पडलेला आहे. शास्त्र असं सांगतं बरं का, जर मनुष्य 12 वर्ष खरं बोलला, 12 वर्ष खरंच बोलला तर तो जे बोलेल ते तिथून पुढे खरं होत असतं. पण त्याने 12 वर्ष खरं बोललं पाहिजे. गंमत अशी, मनुष्य 12 तास ही खरं बोलत नाही. 12 तास काय, 12 मिनिटं देखील खरं बोलत नाही. योग पतंजली योग सूत्रामध्ये खूप सुंदर विषय आला आहे. म्हणजे ज्यांच्या ठिकाणी सत्यत्वाची प्रतिष्ठापना झाली असते, त्या काया वाचा मनाने ज्यांच्या ठिकाणी सत्यत्वाची प्रतिष्ठापना झाली असते, अशा महापुरुषांनी जे बोललेलं असेल ते खरं होतं, जे काय हातामध्ये घेतलेलं असेल ते तडीला जातं, ते प्राप्त होतं आणि जे विचार केला असेल तेही प्राप्त होतं. सत्य प्रतिष्ठायाम क्रिया फलाश्रयतो. आता ज्ञानोबांनी त्यांच्या जीवनामध्ये काया वाचा मनाने सत्यत्वाची प्रतिष्ठापना केलेली महाराज. माझी या सत्यवादाचे तप माझ्या केले बहुत कल्प. कल्प कशाला म्हणतात? 2-4 वर्ष. कल्प शब्दाची कल्पना आणून द्यायची म्हटलं तर दुसरं कीर्तन करावं लागेल. कल्प कशाला म्हणतात? ज्ञानोबा एक कल्प म्हणत नाही, अनेक कल्पापर्यंत माझ्या वाचेने सत्यत्वाची प्रतिष्ठापना केली. सत्य माझी वाचा त्या ठिकाणी बोललेली आहे. म्हणून हे पहा, माझ्या मुखातून जो शब्द पडलेला आहे बाहेर तो कधीही खोटा होणार नाही. काय आहे त्यांचं नाव सांगा? लोक म्हटले, अहो नाव काय? नाव तर फार मोठं सच्चिदानंद आहे. ज्ञानोबा म्हणतात, दादा सच्चिदानंद आहे आणि मरतात कसे? मरतात तर सच्चिदानंद कसे? ज्ञानोबाच्या ठिकाणी उठा सच्चिदानंद बाबा असं म्हटले महाराज, जणू काय मनुष्य झोपेतून उठावा असे सच्चिदानंद बाबा उठले. मला याच्या पुढचं सांगायचं. ज्ञानोबांनी त्याच्या पुढं या जगातलं सगळ्यात मोठं शुभ कार्य ज्ञानेश्वरी ग्रंथ तो त्यांच्या हातून लिहून घेतला. अशुभ त्या पुढे शुभ होऊन या ठाके. प्रथम चरणामध्ये संत महात्म्यांचं कार्य सांगितलं, दुसऱ्या चरणामध्ये संत महात्म्यांचं सामर्थ्य सांगितलं. पण ऐका, कार्य आणि सामर्थ्य असून उपयोग नाही, स्वभाव पण चांगला असला पाहिजे. काही काही माणसं काम चांगलं करतात, सामर्थ्यही त्यांच्याकडे असतं, पण स्वभाव फारच खडूस असतो. म्हणजे त्यांना कोणी जवळ करत नाही असा स्वभाव असतो. कार्य चांगलं असलं पाहिजे, सामर्थ्यही असलं पाहिजे आणि त्याच्याबरोबर स्वभाव देखील चांगला असला पाहिजे. संत महात्म्यांचा स्वभाव अभंगाच्या 3ऱ्या चरणात
सांगतायत. कसा आहे संत महात्म्यांचा स्वभाव? प्रेम सुखाची या राशी पापणाही ओकदाशी. संत महात्म्यांच्या अंतःकरणात भगवत विषय प्रेमाच्या राशीच्या राशी आहे. आणि अशा संत महात्म्यांजवळ दोष औषधाला देखील नाही. उर्वरित चिंतन आपण नंतर पाहू. थोडे वेळ सर्वांनी प्रेमपूर्वक भगवान परमात्म्याचं पूजन करूया आणि नंतर वर चिंतन करूया. विठोबा संत महात्म्यांचा स्वभाव कसा आहे? अत्यंत प्रेमळ संतांचा स्वभाव आहे. व्यवहारामध्ये जे प्रेम आपल्याला पाहायला मिळतं हे खरं प्रेम नाही, प्रेमाचं नाटक आहे. संत महात्म्यांजवळ शुद्ध प्रेम आहे महाराज. आणि किती प्रेम आहे? राशीच्या राशी आहे. प्रेम सुखाची या राशी. रास कशाला म्हणतात बरं? 2-3 पोते मोजून टाकले धान्याचे त्याला रास म्हणतात का? नाही. ज्याचं मोजमाप करता येत नाही, अगणित, त्याला म्हणतात रास. आणि अशी संत महात्म्याकडे प्रेमाच्या राशीच्या राशी आहे. प्रेम सुखाची या राशी. खरं म्हणजे तुमचं आमचं जे प्रेम आहे हे प्रेम असं अत्यंत विभागलेलं आहे. ज्ञानोबा सांगतात का पाषाणाची या माथा हंडी फुटली जीवी पाथा जीवी तैसे सर्वथा कुटके झाले. तुमच्या आमच्या प्रेमाचे कुटके कुटके झालेले आहेत. एखादा माठ असावा आणि तो जर दगडावर पडला तर त्याचे जसे कुटके कुटके होतात ना, तसं तुमचं आमचं प्रेम असं ते विभागलेलं आहे. कुटके कुटके झाले. म्हणजे सगळ्यात जास्त प्रेम कोणावर? आपल्या स्वतःच्या देवावर. उरलेलं जे 50% आहे या 50% मध्ये सगळा संसार सगळं जगत त्याच्यावर. संत महात्म्यांचं प्रेम एक विषय तो सगळ्यांचा आहे, भगवान परमात्म्यावरच आहे. आणि भगवत स्वरूप मग सगळ्या ते माझे सोयरे सज्जन सांगत पाया ठेवी विठोबाचे. संत महात्म्यांचं प्रेम जगद्गुरु तुकोबाराय सांगतात हे जे भक्ती प्रेम सुख आहे ना, या वैष्णवांच्या घरी आपण होऊन येतं. या वैष्णवांचे घरी
सिद्ध महापुरुषांचा संगतीचा आपल्याला कधी लाभ झालेला असेल तर आता स्मरणीय गुरुवारी वैकुंठवासी रामचंद्र बाबा मोदी यांच्या संगतीमध्ये आमच्या परमार्थाची वाटचाल सुरू झाली. गुरुवारी बाबांचा एवढा प्रेमळ स्वभाव होता महाराज, ज्यांनी कोणी गुरुवारी बाबांचं त्या ठिकाणी दर्शन घेतलं असेल, ज्यांना कोणाला सहवास वाटला असेल, म्हणजे असं प्रत्यक्षात प्रत्येकाला अनुभूती यायची की सगळ्यात जास्त बाबा प्रेम माझ्यावरच करतात. प्रत्येकाला असं वाटायचं माझ्यावर सगळ्यात जास्त प्रेम करतात. संत महात्म्यांचं हे मोठं वैशिष्ट्य, प्रेम सुखाची या राशी आणि अत्यंत चारित्र्य संपन्न जीवन. पाप नाही ओखदाशी, औषधाला देखील पाप नाही. आपण जर या जगताचा विचार केला तर असा एकही मनुष्य नाही की त्याच्या जीवनामध्ये पाप घडलेला नाही. प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी पाप घडलेला आहे. काहीतरी कुणाच्या तरी जीवनामध्ये काही ना काहीतरी दोष घडलेला असतो, तो ज्याच्या त्याला माहिती असतो. पण संत महात्म्यांचं जीवन आहे महाराज. एका ठिकाणी असा प्रसंग घडला, म्हणजे एकही मनुष्य असा नाही दोष रहित एकही नाही. एका राज्यामध्ये एका माणसाकडून घडू नये तो प्रसंग घडला. चूक घडली, अपराध घडला आणि त्याला देहदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. राजाने त्याला फाशीची शिक्षा दिली आणि तो फाशीचा काळ जवळ येत चालला. शेवटची इच्छा म्हणून त्याला त्या ठिकाणी विचारण्यात आलं. त्या सेवकांना त्यांनी सांगितले, हे पहा, माझी शेवटची अशी इच्छा आहे, मला एक अद्भुत करायची, मला लोखंडाचं सोनं करता येतं, ही माझ्याकडे विद्या आहे. आता मी उद्या तर फासावर चालणारच आहे, जगाचा निरोप घेणार आहे, जाता जाता ही माझी विद्या कोणाला तरी द्यावी अशी माझी इच्छा आहे. एवढी राजासाहेबांना इच्छा तुम्ही कळवा. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल? त्याच्यासाठी काही नाही, जंगलामध्ये जावं लागेल, काही वनस्पतीचं मिश्रण करून आणावं लागेल आणि ते मिश्रण लोखंडावर ओतलं की त्याचं सोनं होणार. एवढी प्रक्रिया आहे. राजा म्हटलं काय हरकत नाही. काही सेवक बरोबर झाले, जंगलामध्ये गेले, याने सांगायचं ही वनस्पती उपटा, आणखी वनस्पती, तमकी वनस्पती, त्या सगळ्यांचं मुळं घेतली, मिश्रण केलं, रसायन केलं आणि ते रसायन आणलं. आता ही जी कला होती, मला सगळ्यात अद्भुत कला होती, लोखंडाचं सोनं करता येणार आहे, ही सगळी बातमी नगरामध्ये पसरली. सगळं नगर राजदरबारामध्ये लोक त्या ठिकाणी लोखंडाचं सोनं होणार आहे, लोखंडाचं सोनं होणार आहे, रसायन सगळं ग्लासामध्ये घेतलेलं आहे. सगळा राजदरबार त्या ठिकाणी उपस्थित आहे. राजा आहे, तो प्रत्यक्षात आरोपी आहे. राजाने सांगितलं, बाबा करून दाखव आता लोखंडाचं सोनं. त्याने सांगितलं, हे पहा राजेसाहेब, आता या रसायनामध्ये एवढी मोठी ताकद आहे, हे रसायन जर तुम्ही लोखंडावर ओतलं की याचं सोनं होणार. दाखव, करून दाखव. तो म्हटलं एक आट आहे, याच्यासाठी मात्र एक आट आहे की आतापर्यंत कोणाच्याच हातून पाप घडलेलं नाही. अशा व्यक्तीच्या हातून जर हे रसायन लोखंडावर ओतलं की त्याचं सोनं होणार, त्याचं सोनं होणार. मला असं वाटतंय राजेसाहेब, आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी हे रसायन या लोखंडावर होतावं आणि याचं सोनं होणारच आता आहे. पण त्यांनी जी आट घातली होती ती आट सगळ्यांनी लक्षात ठेवली होती. काय? ज्याच्याकडून पाप घडलेला नाही अशाच्या हातून ते रसायन वाचायचे लोखंडावर, तर लोखंडाचं सोनं म्हणा. राजा थोडा फरकलाच मला. तो म्हटला, जर आपल्या हातून लोखंडाचं सोनं झालं नाही तर सिद्धच होणार आपल्या हातून काहीतरी पाप घडलेला आहे. एवढा सगळा प्रतिष्ठेचा विषय आहे. तो थोडासा मागे सरला, कारण त्याला माहिती होतं आपण काय दिवे, त्याला माहिती होतं काय महाराज, काहींचे दिवे उघडे पडतात आणि काहींचे झाकले जातात. मन जाणे पापा, तुका म्हणे माये बापा. आपण काय केलं हे आपल्या मनाला माहिती असतं. तो मागे सरला, त्याचा राणीवर विश्वास होता. त्याने राणीला सांगितलं, हे बघ तुझ्या हातून होती. राणीला देखील माहिती होतं आपल्याकडून काहीतरी चूक झालेली. राणी मागे सरली. मग त्याने प्रधानजीला सांगितलं, प्रधानजी तुमच्या हातून हे रसायन होता, लोखंडाचं सोनं होणार आहे. प्रधानाला माहिती होतं आपण काय भ्रष्टाचार केलाय. कुणीच पुढे येणे गेलं महाराज. सगळं राजशिष्ट मंडळ ते सगळं मागे सरत. नगरातला कोणीच मनुष्य पुढे आला नाही. मग सरते शेवटी हा जो आरोपी होता, कैदी होता, त्याने सांगितलं, मग मला सांगा महाराज, आपल्या नगरामध्ये एकही मनुष्य असा नाही की त्याच्या हातून पाप घडलं नाही. एकही मनुष्य नाही. फक्त फरक एवढाच आहे, माझे घोटाळे उघडे पडलेत आणि बाकीच्यांचे झाकलेले. मला तरी कशाला फाशीची शिक्षा देतात? मला सांगायचंय काय, जगामध्ये एकही मनुष्य नाही मला त्याच्याकडून पाप घडलं नाही. पण यालाही अपवाद आहे. संत महात्म्यांचं जीवन. तुकोबाराय बोलतात, तुका म्हणे तैसा सज्जना पासोणी, तुका म्हणे
मनुष्याकडून चूक घडली आणि चूक घडली त्याला गावातले सगळे लोक मारू लागले. कुणी दगडाने मारतंय, कुणी काट्याने मारतंय, कुणी चपलीने मारतंय. मला काय होतं आता तुम्ही आपली सगळी पालखी सोहळ्यामध्ये चालली म्हणजे पालखी सोहळ्यामध्ये जर एखादा चोर सापडला तर त्याच्यावर जशी माणसं हात धुवून घेतात, म्हणजे एखादा गरीब चोरचा मनुष्य असला तरी हात धुवून घेतो मला, तसा प्रकार घडू लागला. त्या मनुष्याला रक्ताबंबाळ केलं, काट्याने मारतंय, दगडाने मारतंय आणि एक संत महात्मे त्या गावामध्ये प्रवेश करताय. त्या संत महात्म्याने सांगितलं, हे पहा, ज्याच्या हातून आतापर्यंत अपराध घडलेला नाही त्याने पुढे यायचं आणि त्याने काठीने मारायचं या मनुष्याला. असं म्हटलं प्रत्येकाने आपल्या हातातली चपला, दगड, काट्या फेकून दिली. मला जगातामध्ये प्रत्येकाकडून काही ना काहीतरी दोष घडतो. संत महात्म्यांचं जीवन तुकोबाने सांगतात, तेथे दुष्ट गुण नमिळे विशेष चैतन्याचा वास झाला माझी. दुष्ट गुण तिथं शोधून जी सापडत नाही. तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता गुण मिळेचे ना. स्वानंद सुनिवासी सद्गुरु जोग महाराजांचा प्रसंग आपला सर्वांना ज्ञात असेल. स्वानंद सुनिवासी सद्गुरु जोग महाराज नाशिकला रामघाटावर गेले. गेल्यानंतर त्या ठिकाणची सगळी पंडित ब्राह्मण मंडळी आली. महाराजांना म्हणाले काहीतरी दान धर्म करा. महाराजांनी सांगितलं मी ब्रह्मचारी आहे. ब्रह्मचार्याला कुठल्याही प्रकारचा दान धर्म करण्याचा शास्त्राने विधी सांगितलेला नाही, स्वीकारायचा विधी सांगितलेला नाही. दान धर्म करायचा ब्रह्मचार्याला विधी नाही. स्नानाचा संकल्प तरी सोडा काहीतरी. महाराज म्हणजे खातात स्नानाचा संकल्प सोडली, हातावर पाणी घेतलं आणि स्नानाचा संकल्प सोडून आले. म्हणा पापोहम पाप कर्माहम पापात्मा पाप संभव. महाराज म्हटले अरे दुसरं काहीतरी म्हणाल सर, मी माझ्या उभ्या आयुष्यामध्ये कधी पापच केलं नाही तर मी पापोहम पाप कर्माहम म्हणणार नाही. हे संत महात्म्यांचं चारित्र्य संपन्न जीवन आहे महाराज. म्हणून एवढी दिव्य परंपरा 100 वर्षाची आज साधक वारकरी शिक्षण संस्थेच्या रूपाने चालते. त्याला एवढं भरभक्कम वैराग्य आहे, शुद्ध जीवन आहे, पाप नाही ओखदाशी. संत महात्म्यांच्या जीवनाचं हे मोठं वैशिष्ट्य आहे. अशा संत महात्म्यांनी म्हणजे कार्यही केलं, सामर्थ्यही दाखवलं, स्वभावही दाखवला आणि पुन्हा शेवटच्या चरणामध्ये उपक्रम आणि उपसंहार याची एक वाक्यता साधताय. शेवटच्या चरणामध्ये संतांचं अलौकिक कार्य सांगताय. ही जी पृथ्वी आहे ही पृथ्वी वैकुंठ स्वरूप केली. हा भाव अभंगाच्या शेवटच्या तो कहाण त्यानी जगद्गुरु तुकोबारायांनी या अभंगामध्ये उपक्रम आणि उपसंहार याची एक वाक्यता साधलेली आहे. पहा, पहिल्या चरणामध्ये तुकोबारायांनी संतांचं कार्य सांगितलं, पुनीत केले विष्णुदासी, आणि शेवटच्या चरणामध्येही संतांचं कार्य सांगतायत. तुका म्हणे त्यांनी केली वैकुंठ मेदिनी. असे उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता या अभंगामध्ये आपल्याला पाहायला मिळते. संत महात्म्यांनी या पृथ्वीला वैकुंठ स्वरूप केलं. खरं म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये कोणीतरी एखादा वैकुंठाला जायचा, तेही सहजासहजी नाही, एखादा कोणीतरी तरी एखाद्याने वैकुंठा जावे, कुणीतरी एखादा वैकुंठाला जायचा.
करायचा आणि तो काही सहजासहजी नाही. वैकुंठा जावया तपाते सायास लागे जीवा नाश करणे भाऊ. सहजासहजी वैकुंठाला जात नव्हता, पण या संत महात्म्यांनी एवढी दिव्य क्रांती केली. त्यांनी वैकुंठाची केली आगवी. या पृथ्वीला वैकुंठ स्वरूप केलं, म्हणून कोणीही वैकुंठाला जायला नको म्हणताय. कोणीचा हात भरले घनदाट अपार मिळाले वारकरी, नवजो म्हणती आम्ही वैकुंठा, जीही देखील पंढरी. ही संतांची क्रांती आहे. तुकोबाराच्या याच्या पुढे जाऊन सांगतात, संत महात्मे ज्या ठिकाणी राहतात तो देश, तो त्यांची जी वस्ती आहे तीच वैकुंठ स्वरूप आहे. तुका म्हणे त्यांचा जीव तोची देव, वसती तो ठाव वैकुंठ ते. ज्या ठिकाणी संत महात्मे राहतात ती जागाच वैकुंठ स्वरूप आहे. तुका म्हणे त्यांनी गेली वैकुंठ मेदिनी, कोण पाहि तयाकडे वीर विठ्ठलाचे गाडे, अशुभ त्या पुढे शुभ होनिया ठाके. ज्ञानेश्वर संगेया पुनिया दोषी कोण पाहे तयाकडे वीर विठ्ठलाचे गाढे. अशुभया पुढे शुभ होनिया ठाके. यथामती यथावकाश. या ठिकाणी प्रातस्मरणीय परमपूज्य परमवंदनीय परमश्रद्धे गुरुनाम गुरु मामासाहेब दांडेकर आणि परमपूज्य परमश्रद्धे वैकुंठवासी रघुनाथ बाबा केळकर गुरुजी यांनी सुरू केलेला हा भक्ती महोत्सव जगद्गुरु तुकोबांच्या सदैव वैकुंठ दिनानिमित्त, सदैव वैकुंठ विजयोत्सवानिमित्त संपन्न होत असताना हा भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह म्हणता येणार नाही. याला काय म्हणावं लागेल, सप्तदशा हा म्हणावा लागेल. त्या 17 दिवसाचा सप्ताह आहे. एवढा मोठा 18 दिवसाचा 17 म्हणजे सप्तदशा हा म्हणावा लागेल. सप्ताह 7 दिवसाचा असतो तो सप्ताह आणि 17 दिवसाचा असतो त्याला सप्तदशा. एवढा भव्य दिव्य स्वरूपाचा हा अखंड हरिनाम सप्ताह दरवर्षी या ठिकाणी अव्याहतपणे संपन्न होत आहे. भगवान करो तुमच्या आमच्या जीवनामध्ये अशीच परमार्थाची ही साधना दिवसेंदिवस वृद्धिंगत होत जावी. जगद्गुरु तुकोबारायांनी तुमच्या आमच्या जीवनामध्ये कृपा करावी आणि संत महात्म्यांनी जे कार्य त्यांच्या जीवनामध्ये केलं आहे ते कार्य आपल्याही जीवनामध्ये अंशतः घडावं अशीच या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणी प्रार्थना करून, तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे हे तुमते विनिवितवासी. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती नोहे अंगभूत युक्ती. आता तुम्हाला थोडासा त्रास देईल. आतापर्यंत भजन करा म्हटले नाही फार. आता सगळ्यांनी वर हात करायचे आहे. जगद्गुरु तुकोबारायांचं प्रेमपूर्वक 2 मिनिट आपण सगळेजण भजन करणार आहोत. महाराज पुढे म्हणतील, आपण सगळेजण मागे म्हणूया. तुकाराम तुकाराम